हॅलो एव्हरीवन. प्रताप पाटील अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. सो टुडेज वी आर डिस्कस हियर द लिव्हिंग वर्ल्ड 6th स्टँडर्ड सब्जेक्ट जनरल सायन्स. द नेम ऑफ द चॅप्टर इज द लिव्हिंग वर्ल्ड. तर या ठिकाणी आपण सजीव सृष्टी या धड्याविषयी अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल कॅन यू रिकॉल list the things seen in the picture, say whether they are living or non living things. तर ह्या ठिकाणी आपल्याला चित्रामध्ये दिलेल्या विविध घटकांची यादी करून ते सजीव आहेत की निर्जीव आहेत हे ठरवायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मुलगी जी आहे, ही जी मुलगी आहे तर ही सजीव आपण म्हणू शकतो. मुलगा सजीवामध्ये मोडू शकते. त्यानंतर इथं खेळत असणारा कुत्रा असेल किंवा कोंबडी असेल, झाड असेल, हवेत उडणारे पक्षी असतील, या सर्वांना आपण सजीव म्हणणार आहोत. ही सजीवांची यादी असेल. त्यानंतर त्या तिथं असणारा पतंग असेल, काही लाकडी ठोकळे, बादली दिसते, त्यानंतर घर असेल. तर या वस्तू काय येतील? निर्जीव वस्तू म्हणून आपण या ठिकाणी ओळखू. There are many kind of plants and animals around us and they show some similarity and some differences. Yet with the help of certain features we can tell that they are all living things. The features are not seen in non-living things. Such features are said to be characteristics of living things. Let us study these characteristics. तर आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यामध्ये काही बाबतीत साम्य तर काही बाबतीत भेद दिसून येतात. तरीही ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखतो. निर्जीवांच्या मध्ये ही वैशिष्ट्ये दिसून येत नाहीत आणि ही वैशिष्ट्ये म्हणजेच सजीवांची लक्षणे आहेत आणि या लक्षणांचाच अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या ठिकाणी सोबत दिलेल्या चित्रामध्ये आपण यादी करायची आहे की यातले कोणते घटक सजीव आहेत आणि कोणते घटक निर्जीव आहेत. तर ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. द नेक्स्ट पॉइंट, ग्रोथ. GROWTH. ग्रोथ म्हणजे काय? वाढ. तर हे सर्वप्रथम सजीवांच्या मध्ये असणारं पहिलं लक्षण आहे. आता याच्यामध्ये काही चित्र दिले पहा. लहान मुलांच्या पासून वृद्ध, वयोवृद्ध, स्त्री आणि पुरुष हे चित्रामध्ये दिसत आहेत. त्यानंतर तरुण अवस्थेमध्ये असणारा स्त्री आणि पुरुष, त्यानंतर पुन्हा लहान अवस्था त्यांच्या ह्या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. छोटे कुत्र्याचं पिलू देखील आहे याच्यामध्ये, त्याचं देखील या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं वाढ होत झालेली आपल्याला दिसून येते. A baby grows up to become an adult person, woman or man. During the period of its growth, the baby gains in height, weight and strength. In the same manner, all animals grow into adults in a certain period. Generally, humans require 18 to 21 years for this growth. तर ह्या ठिकाणी बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होतं आणि वाढीच्या काळात उंची, वजन, ताकद इत्यादीमध्ये वाढ होत असते. सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ होण्यास ठराविक कालावधी लागतो आणि या ठिकाणी मानवाच्या अशा वाढीस सर्वसाधारणपणे 18 ते 21 वर्ष लागतात. जसं बाळ जन्माला येतं पहिलं वर्ष, तर असे पहिल्या वर्षापासून साधारणतः 18 ते 21 वर्ष ही मानवाच्या शरीराची जी वाढ आहे पूर्णपणे या वेळेत होत असते, या वर्षाअखेर होत असते, 21व्या वर्षाअखेर. त्याच्यानंतर फाइंड आउट हाऊ लॉंग इट टेक्स फॉर द यंग वन्स ऑफ हेन्स, काऊज अँड डॉग्स टू ग्रो इन टू ॲडल्ट्स. तर कोंबडी, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याची माहिती विद्यार्थ्यांनी घरी बसून मिळवायची आहे. आता यानंतर पुढच्या पानावरती आपल्याला ट्राय दिस ॲक्टिव्हिटी दिले पहा. तर याच्यामध्ये सॅपलिंग इन अ प्लॉट, कुंडीतील रोप दिलेला आहे आणि त्या रोपाला एक ताणलेला दोरा बांधलेला आहे आणि दुसऱ्या कुंडीमध्ये आपल्याला झाडाची वाढ झाली, त्या रोपाची वाढ झालेली दिसून येते आणि ताणलेला दोरा जो आहे तो ढिला पडलेला दोरा या ठिकाणी दिसून येतो. तर ह्या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटी दिली आहे तर आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये वनस्पतीची झालेली वाढ या आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं आणि त्या वाढीमुळंच काय झालेलं आहे, तो जो दोरा आहे तो दोरा काय झालेला आहे, लूज पडलेला आहे. थ्रेड जो आहे
तो ढिला पडलेला आहे. तर या ठिकाणी अशा पद्धतीनं 2 कुंड्या घ्यायच्या आहेत. त्या 2 कुंड्यांच्यामध्ये एक कुंडी घ्यायची आणि एक कुंडीमध्ये रोप लावून त्याला दोरा बांधायचा आहे आणि 15 दिवसांनी त्याचं आपण निरीक्षण करायचं आहे. तर निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे हा जो दोरा आहे हा ढिला पडलेला दिसून येतो. हे याचाच अर्थ काय होतो, तर इन ऑल प्लांट्स इट इज मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ स्टेम दॅट ग्रोज ॲज दे ग्रो. सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस व्हाईल अदर डू नॉट. तर ह्या ठिकाणी सर्व वनस्पतीमध्ये प्रामुख्याने खोडाची जाडी आणि उंची वाढत असते. वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काही वनस्पतींना फांद्या फुटत नाहीत. तर या ठिकाणी हा जो दोरा लूज किंवा ढिला पडलेला आहे याचं कारण काय, तर त्या 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान त्या रोपाची योग्य वाढ झालेली आहे. त्याच्या खोडाची जाडी वाढलेली आहे, उंची वाढलेली आहे आणि त्यामुळं हा दोरा काय झालेला आहे, ढिला पडलेला आहे. दो ऑल लिव्हिंग थिंग्स grow, animals grows only for a certain period. Plant on the other hand grow as long as they live. The growth of living things occur from within the body, which means that growth occurs in all parts of the body. याचाच अर्थ असा होतो की सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. सर्वच सजीवांची वाढ होते, नो डाऊट अबाउट इट, बट ॲट अ सर्टन पिरियड सम ॲनिमल्स ऑर प्लांट्स ग्रो. तर ह्या ठिकाणी वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत असते. प्राण्यांची जी वाढ आहे ही काही विशिष्ट काळापर्यंत होत असते, पण वनस्पतींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर वनस्पतींची वाढ ही ते जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत होतच राहते. सजीवांची वाढ शरीराच्या अंतर्भागातून होत असते, म्हणजेच शरीराच्या सर्व भागाची वाढ ही त्या ठिकाणी होत असते. जे सजीव असतात ते सजीवांची अंतर्भागातून होत असते शरीराची वाढ आणि त्यामुळं सर्वच भागाची ह्या ठिकाणी वाढ झालेली दिसून येते. तर ग्रोथ इन अ बनियान अँड कोकोनट ट्रीज. तर वड व नारळ यांचं जे उदाहरण दिले पहा. बनियान ट्री म्हणजे आपण वडाचं झाड म्हणतो आणि कोकोनट ट्री म्हणजे नारळाचं झाड. तर या दोघांच्या रोपांच्या पासून त्यांचं भव्य दिव्य झाड जे निर्माण झालेलं आहे त्याची जोपर्यंत ही जिवंत आहे तोपर्यंत त्यांची ही वाढ होतच राहते. द नेक्स्ट पॉईंट, फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. या ठिकाणी प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस हे महत्त्वाचं आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण क्रिया. तर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात आणि या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतात. आणि या प्रक्रियेसाठी वनस्पती हे स्वतःचं अन्न स्वतःच्या मध्ये तयार करत असतात, पानामध्ये तयार करत असतात. आणि त्यावेळी पानामध्ये असणारा हरितद्रव्य, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, पाणी हे ते वापरून काय करतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि या प्रक्रियेअंतर्गत ते ऑक्सिजन देत असतात. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट produce food from water, nutrient in the soil and the carbon dioxide present in the air, and this process take place in the leaves of plants. It is brought about in the presence of sunlight with the help of the chlorophyll in the leaves. This process of food production is called a photosynthesis. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषक तत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या सहाय्यानं अन्न निर्मिती करतात आणि ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानामध्ये होत असते. पानामधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. वनस्पतीतील हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. जी वनस्पती हिरव्या रंगाच्या दिसतात याचं कारण काय, तर त्यांच्या शरीरामध्ये हरितद्रव्य हा घटक असल्यामुळं या वनस्पती हिरव्या दिसत असतात. देन नेक्स्ट पॉईंट, आता या ठिकाणी इंटेक ऑफ फूड बाय ॲनिमल्स म्हणजेच काय, तर प्राण्यांचे अन्नग्रहण. आता याच्यानंतर ॲनिमल्स हाऊएव्हर डू नॉट हॅव क्लोरोफिल, they do not produce their own food and they search for food. Animals such as goats, sheep, horses, cat
uh, horses eat grass, while wild animals such as tiger and lion meet their need for food by hunting other animals which lives on a plant. आता प्राण्यामध्ये मात्र हरितद्रव्य नसतं. प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत. ते त्यांच्या अन्नाच्या शोधामध्ये बाहेर पडतात. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ, सिंहासारखे जंगली प्राणी वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात. तर द इंटेक ऑफ फूड अँड द रिझल्टंट ग्रोथ इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर ह्या ठिकाणी अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचे लक्षण आहे. द नेक्स्ट पॉईंट ही इज रिस्पिरेशन. रिस्पिरेशन म्हणजे श्वसन. तर ह्या ठिकाणी आपण लिव्हिंग थिंग नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लिव्ह. सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. इनहेलिंग ऑक्सिजन अँड एक्सहेलिंग द कार्बन डायऑक्साईड फॉर्मेड इन द बॉडी ड्यू टू द यूज ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिस्पिरेशन. ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. ऑक्सिजन शरीरात या ठिकाणी सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शरीरात घेणं व त्यांच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणं, आणि यालाच काय म्हणतात? श्वसन म्हणतात. ऑक्सिजन नाकावाटे आत घेणे आणि आतील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू पुन्हा नाकावाटे बाहेर टाकणे, या क्रियेला श्वसन म्हटलं जातं. तर या ठिकाणी मासा, साप, उंदीर, अळी, झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक इंद्रिय असतात. तर वनस्पती त्यांच्या खोड व पानावरील सूक्ष्म छिद्राद्वारे श्वसन करतात. तर या ठिकाणी ॲनिमल्स सच ॲज फिश, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स फॉर रिस्पिरेशन. ऑन द अदर हँड प्लांट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ microscopic pore on their stem and leaves. Then respiration is one of the characteristics of living thing. तर ह्या ठिकाणी श्वसन हे सजीवांचं लक्षण आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजून येतं. अनेक लक्षणापैकी श्वसन हे देखील एक उत्तम आणि चांगल्या प्रकारचं लक्षण सजीवांच्या मधील आहे. द नेक्स्ट पॉईंट इज द एक्सक्रिशन. आता एक्सक्रिशन म्हणजे काय? उत्सर्जन. तर ह्या ठिकाणी वेस्ट सबस्टन्सेस आर फॉर्मेड ड्युरिंग द मेनी प्रोसेसेस दॅट टेक प्लेस इन द बॉडीज ऑफ ॲनिमल्स अँड दीज आर कॉल्ड एक्सक्रिटा अँड द प्रोसेस ऑफ इलिमिनेशन देम फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांनाच उत्सर्ग म्हटलं जातं. आणि हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात. प्राण्यांच्यामध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव देखील असतात. प्लांट टू एक्सक्रीट. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट सेड लिव्ज इन अ स्पेसिफिक सीजन. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर सेड अलॉंग विथ द लिव्ज. वनस्पती देखील उत्सर्जन करत असतात. उदाहरणार्थ, काही वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते. वनस्पतींच्या पानामध्ये साठलेलं उत्सर्ग त्या पानाबरोबर गळून पडतात आणि पुन्हा त्या झाडाला काय होते? पालवी नव्यानं फुटत असते. तेव्हा त्यांच्यामध्ये असताना उत्सर्ग हा पानांच्याद्वारे गळून पडतो बाहेर. देन try this activity. Take a transparent plastic bag, tie it over leaf of a plant as shown in a picture. Observe it after 6 to 7 hours. What do you see? तर एक प्लास्टिकची पारदर्शक पिशवी घ्यायची आहे. चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावर ती बांधायची आहे. 6 ते 7 तासानंतर निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसून येईल. तर पिशवीच्या आतील बाजूस पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचं उत्सर्जन हे करत असतात आणि उत्सर्जन हे देखील सजीवांचं लक्षण आहे. ड्रॉपलेट ऑफ वॉटर कलेक्ट ऑन द इनसाइड ऑफ द बॅग. इट मीन्स दॅट प्लांट एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ vapor. So that's why excretion is a characteristics of living thing. Then next point is here. uh,
यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट इज द स्टिकी सबस्टन्स सीन ऑन द स्टेम ऑफ द बाबूळ, अकॅसिया ऑर ड्रमस्टिक ट्री. तर बाभूळ, शेवगा या वनस्पतीच्या खोडावर दिसणारा चिकट पदार्थ काय आहे, तर त्याला आपण या ठिकाणी डिंक किंवा मेण म्हटलं जातं. तर चिकट असा हा पदार्थ असतो. त्यानंतर आहे पहा, ऑब्झर्व अँड डिस्कस. हॅव यू एक्सपिरियन्स दिस? व्हॉट हॅपन इमिजिएटली आफ्टर द फॉलोइंग ॲक्शन? लाईट फ्लॅशड सडनली इन टू युअर आईज. डोळ्यावर अचानक प्रकाश पडल्यानंतर आपल्याला काय अनुभव येतो किंवा तुम्ही हे अनुभवले आहे का? ह्या क्रिया घडल्यानंतर काय जाणवतात असं विचारलेलं आहे. त्यातली पहिली क्रिया आहे लाईट फ्लॅशड सडनली इन टू युअर आईज. त्यावेळी आपण काय करतो, अचानक डोळ्यावरती मोठा प्रकाश पडल्यानंतर आपण डोळे झाकले जातात. हाताला अचानक कोणी चिमटा काढला किंवा टाचणी टोचली तर आपण त्या ठिकाणी वेदना होतात, आपल्या शरीरामध्ये पेन्स निर्माण होतात आणि आपण हात चटकन बाजूला घेतो. त्याच पद्धतीनं द लीव्ज ऑफ द मिमोसा प्लांट वेअर टचड. आता मिमोसा प्लांट म्हणजे लाजाळूचं झाड. जर लाजाळूच्या पानांना आपण स्पर्श केलं तर ती पानं मिटलेली आपल्याला दिसून येतात. किंवा चौथं उदाहरण दिले पहा, या ठिकाणी ॲट सनसेट लॅम्प्स ऑन द स्ट्रीट ऑर कोर्टयार्ड आर लिट अँड इन्सेक्ट गॅदर अराउंड द लॅम्प. दिवस मावळल्यावर अंगणातील अथवा रस्त्यावरील विजेचे दिवे लागलेत व ते भोवती लागलेले असतात आणि त्यांच्या भोवती कीटक जमा झालेले दिसतात. तर या ठिकाणी हे कशामुळे घडून येतं, तर हे त्यांच्यामध्ये असणारी विशिष्ट चेतना क्षमता आणि हालचाल याच्यामुळं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे वनस्पतींच्या मधील रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाय अँड मुवमेंट, चेतना क्षमता व हालचाल. तर लिव्हिंग थिंग ॲक्ट इन व्हेरियस वेज व्हेन responding to a stimulus. If you suddenly enter a cow shed, the cows and buffalo stand up, begin to move. One or two may even start moving. These are all movements. तर चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांच्या मध्ये विविध क्रिया होतात. तुम्ही गाई म्हशीच्या गोट्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचं उभे राहणं, इकडून तिकडं फिरणं, एखाद्या गाईचं हंबरणं, या सर्व त्यांच्या काय आहेत, हालचाली आहेत. A creeper planted in the courtyard leans towards a support. A potted plant placed in a window grows towards sunlight. It means that plants to show movement. Living things move of their own accord. तर अंगणात लावलेलं वेलसुद्धा त्याला जो आधार असतो त्या आधाराच्या दिशेनं झुकतं. ते कुंडीमध्ये लावलेल्या वनस्पती खिडकीत ठेवली तर ती सूर्यप्रकाशाकडे झुकलेलं आपल्याला दिसून येतं, म्हणजेच तिची हालचाल होते. सजीवामध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेनं होत असतं. तर या ठिकाणी सभोवतालच्या घडलेल्या घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय. चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतना क्षमता म्हणतात. तर या ठिकाणी द मुवमेंट ऑर द चेंज टेकिंग प्लेस इन अ लिव्हिंग थिंग ॲट अ सच अ टाईम इज देअर रिस्पॉन्स टू स्टिम्युलस. अँड इव्हेंट दॅट ऑकर इन our surrounding is a stimulus. The ability of living thing to respond to a stimulus is called their responsiveness to stimuli. So here responsiveness to stimuli is a characteristics of living thing. तर ह्या ठिकाणी चेतना क्षमता हे देखील सजीवांचं काय आहे, लक्षण आहे. तर सभोवताली एखादी घटना घडते आणि त्याला प्रतिसाद म्हणून त्या ठिकाणी सजीवांची जी हालचाल होते त्यालाच रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युला असं म्हटलं जातं. धन्यवाद.